आम्ही तर विश्वासाने चालतो, पण डोळ्याने जसं दिसतं ना किंवा दृष्टीने किंवा आम्हाला हे जे 2 डोळे दिलेत ज्याने दिसतंय तसं आम्ही चालत नाहीये. पण मी तर आज म्हणते की विश्वास पाहणं आहे. मग ह्या वचनाच्या विरोधात मी बोलतेय का? लेट अस सी, आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन पाहूया. उत्पत्ती याचा 15वा अध्याय 5 आणि 6 वचन. उत्पत्ती 15, 5 आणि 6 वचन. हालेलुया. थँक यू जीसस. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे आपण पाहतोय की विश्वास काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा भरोसा. आपण दृष्टीने नाही तर आपण विश्वासाने चालतो. परमेश्वर कसा आहे? ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टी अस्तित्वात असल्यासारखं तो वस्तूंना किंवा त्या गोष्टींना कमांड करतो, आज्ञा करतो. आणि आपल्यालाही परमेश्वराने तसंच बनवलंय. जे नाहीये त्या गोष्टींना आपण नाही का विश्वासाने कॉल आउट करतो, आपण विश्वासाने बोलतो. मी आज तुम्हाला अब्रामाच्या जीवनावरून शिकवणार आहे. आधी अब्रामाच्या याच उदाहरणावरून, ह्याच लाईफ वरून मी शिकवलं आहे की विश्वास काय आहे. अब्रामाचा विश्वास हा नीतिमत्व गणण्यात आला, कारण जे नाहीये ते पाहत असल्यासारखा तो चालत होता. आज मी तुम्हाला शिकवणार आहे की जर विश्वास आहे तर काय पाहायचं आहे. ओके, इफ यू हॅव फेथ यू हॅव टू सी फ्यू थिंग्स, यू हॅव टू सी सम थिंग्स. काहीतरी तुम्हाला पाहायचं आहे आणि ते काय पाहायचं हे आपण आज शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रतिफळ इकडे आणि अब्राम परमेश्वराला म्हणतो, तुम्हाला सगळं देशील प्रभू, पण मला त्याचा काय फायदा? मी निसंतान आलो आणि निसंतान जाणार. मी नाही का, मला मुलं बाळ नाहीये, मी तरच मरणार. आणि माझ्या घराचा जो सेवक आहे ना, जो दास आहे ना, माझ्या घरात हा जन्मलेला, तो वारीस बनणार. माझ्या मागे तर माझं तर कोणी नाही का, वारीस बनायला कोणीच नाहीये. मग हे सगळं माझ्या नोकरांना, माझ्या दासालाच जाणार. तेव्हा परमेश्वराचं वचन अब्रामाला पुन्हा प्राप्त होतं. आणि बायबल सांगतं की परमेश्वर अब्रामाला काय म्हणतो माहिती, की हा मनुष्य, हा अलिएझरी, जो दिमिश्की अलिएझरी आहे, तो तुझा नाही का, तुझ्या घरात जन्मलेला दास आहे, तो तुझा वारीस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारीस होईल. आणि त्यावेळेस अब्रामाला परमेश्वर काय म्हणतो माहिती, उत्पत्ती 15:5 वाचा तुम्ही सगळ्यांनी, आपलं बायबल उघडा. मग त्याने म्हणजे परमेश्वराने अब्रामाला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव. गॉड सेड, लुक ऍट द स्काय. हालेलुया. लुक अप. प्रेज द लॉर्ड. इथे परमेश्वर अब्रामाला म्हणतोय की बघ, दृष्टी लाव. लुक. हालेलुया. लुक अप ऍट द स्काय. परमेश्वर अब्रामाला हात धरून बाहेर आणतो. नाऊ दे आर टॉकिंग इनसाइड. आणि आता अब्रामाला काहीतरी दाखवायचंय, कारण ह्याच्या आधी सुद्धा 2 वेळा परमेश्वर अब्रामाला म्हणाला आहे की मी तुला आशीर्वादित करेल, तुझी संतती नाही का विपुल होईल, तू राष्ट्रांचा पिता होशील. बऱ्याचशा गोष्टी परमेश्वर अब्रामाला बोललाय. ज्या वेळेस अब्रामाला परमेश्वराने पाचारण केलं, खासद्यांच्या ऊर देशातून बोलवून आणलं, उत्पत्ती 12 मध्ये तुम्ही वाचाल, त्यावेळी परमेश्वराने त्याला काही अभिवचनं दिली होती, प्रॉमिस दिलं होतं. परंतु आज ज्यावेळेस पुन्हा अब्रामाला परमेश्वराचं दृष्टांत दर्शन होतंय, त्यावेळेस नाही का अब्राम खूप निराश आहे. आणि अब्राम म्हणतो, मी निसंतान आलो, निसंतान जाणार. तू माझी ढाल आहे, तू माझ्या सोबत आहे, तू मला मोठं प्रतिफळ देणार आहे, पण माझ्या मागे माझ्या घरातलं कोणीच नाहीये ते प्रतिफळ उपभोगण्यासाठी. त्यावेळेस परमेश्वर काय करतो माहिती, अब्रामाचा हात धरतो, अब्रामाला बाहेर आणतो आणि त्याला म्हणतो, सी नाउ लुक अप ऍट द स्काय. अब्रामा, वर आकाशाकडे दृष्टी लाव. तुझे हे जे भौतिक डोळे, त्या डोळ्यांनी पहा. तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. हालेलुया. आता जे अभिवचन अब्रामासमोर होतं, त्याने विश्वास ठेवला, तो देश सोडला, वडिलांचं घराणं सोडलं, देवाने दाखवलेल्या वचनदत्त भूमीकडे तो निघाला, तो फिरतोय, प्रवास करतोय. परंतु आता काय झालंय माहिती, अब्राम खूप ब्लेस झालाय, खूप आशीर्वादित आहे, बरंच काही आहे, संपत्ती वगैरे सगळं आहे. परंतु अजूनही एक उणीव आहे, एक कमतरता आहे, की त्याचं स्वतःचं कुटुंब अजून वाढलेलं नाहीये. त्याला आणि साराला अजून कोणीही संतान झालेलं नाही, त्याला त्याचा वंश अजून वाढलेला नाहीये. आणि ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याला म्हणतोय की अब्रामा, तुझ्या पोटचंच वारीस होणार आहे. आणि इकडे परमेश्वराला ज्यावेळेस अब्राहम म्हणतो की मी तर निसंतान जाणार, त्याचा हात धरून परमेश्वर अब्रामाला बाहेर आणतो आणि म्हणतो, आकाशाकडे दृष्टी लाव आणि हे जर तारे मोजवतील ना, मोज, कारण ह्या ताऱ्यांसारखी
तुझी संतती होईल, अशीच तुझी संतती होईल. मी तुम्हाला सांगते आजपर्यंत ह्या जगात ह्या म्हणजे जे होऊन गेले, जे आहेत आणि जे होणार त्या सगळ्यांमध्ये कोणीही आकाशातले तारे मोजू शकला नाहीये. जेवढं आकाश आपल्याला समोर दिसतात ना तेवढ्यातले पण तारे मोजू शकला नाही. पूर्ण अवकाशामध्ये तर नाही का इट इज इम्पॉसिबल. तुम्हाला माहितीये एक सायंटिस्ट आहेत लुई गिग्लियो म्हणून आणि ते देवाचे खूप मोठे नाही का सेवक पण आहेत, प्रचारक पण आहेत. ही इज अ सायंटिस्ट आणि ते स्पेसिफिकली नाही का स्पेस रिसर्च वगैरे करतात. तर त्यांच्या बरेचसे नाही का मेसेजेस मी त्यांनी दाखवले की जे आपल्याला दिसतंय ना दॅट इज नॉट इव्हन द 1% ऑफ व्हॉट गॉड हॅज क्रिएटेड. म्हणजे जे आकाश, जे ग्रह, जे आपली सौरमाला आहे किंवा आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो, आपण ज्या आकाशगंगामध्ये जिथे आपलं सूर्य, आपलं पृथ्वी हे सगळे येतात, ते ना ते देवाने जे घडवलंय त्याचं नाही का 1% भाग सुद्धा नाहीये, इतकं मोठं आहे. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल की आपण कधी नाही का आकाशातील तारे मोजू शकू. आणि ते अभिवचन ह्या अब्रामाला परमेश्वर देते. तुला नाही समजत आहे ना मी तुला काय सांगतोय. तू राष्ट्रांचा पिता आहे, तुझी संतती अशी होणार आहे. कदाचित तुला ही गोष्ट समजत नाहीये, कदाचित ह्या गोष्टीवर नाही का विचार करून, कारण जे तुझ्याकडे नाहीये सध्या, तुझ्या परिस्थितीमध्ये नाहीये सध्या, तुझ्या सोबत नाहीये, तुझ्या या भौतिक अवस्थेमध्ये अस्तित्वात नाहीये, ते कदाचित तुझ्या माइंडला समजत नाहीये. तर मी तुला दाखवतो की काय होणार आहे. तू ह्या आकाशाकडे दृष्टी लाव, हे तारे बघ, तुला मोजत आहेत का? त्यावेळेस ज्यावेळेस परमेश्वर अब्रामाला घेऊन आला ना, आपल्यासारखं नाही का असे बिल्डिंग घर हे ते नव्हतं, मोकळ्या मैदानात परमेश्वर घेऊन आला. किती मोकळं असं आभाळ होतं, त्याला खूप सुंदर ते दिसत होतं. परमेश्वर म्हणाला आता दृष्टी लाव आणि बघ, हे जर तारे तू मोजू शकला ना तरच कोणीतरी तुझी संतती मोजेल. असं मोजता न येणाऱ्या कधीच कोणी मोजू शकणार नाही अशा प्रकारे तुझी संतती होणार आहे. सो एक विजन अब्रामाला देण्यासाठी गरजेचं होतं, काहीतरी त्याला पाहण्यासाठी गरजेचं होतं, जे फ्युचर मध्ये त्याच्या सोबत होणार आहे, जे भविष्य काळात परमेश्वर त्याच्या सोबत करणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी त्याला पाहायचं होतं. ओके, सो फेथ इज सीइंग द अनसीन. अदृश्य गोष्टींना पाहणं म्हणजे विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. लिटरली अदृश्य गोष्टींना तुम्ही पाहता. आय गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. प्रेज द लॉर्ड. आपण पाहूया अब्रामाच्या जीवनावरूनच मी अजून शिकवते. उत्पत्ती याचा 13वा अध्याय 13 अँड हालेलुया 14 आणि 15. उत्पत्ती 13, 14, 15 कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड. आता ही गोष्ट पण सगळ्यांना माहित असेल. इथे काय झालंय, अब्राम आणि लोट एकत्र आहेत. त्यांचे अब्रामाचे नाही का नोकर आहेत, लोटाचे नोकर आहेत. अब्रामाचे नाही का फ्लॉक्स आहेत, त्याची शेळी मेंढरे आहेत, लोटाचे आहेत. अब्राम आणि लोट हे कोण आहे, काका आणि पुतण्या आहे. लोट हा अब्रामाच्या भावाचा मुलगा आहे आणि हे एकत्र आहेत. लोटासोबत त्याची पत्नी, त्याचं अब्रामासोबत साराई आहे, अब्रामाची सगळी संपत्ती, त्याचे नोकर, त्याचा बिझनेस आहे. लोट सोबत त्याचं सगळ्यात. परंतु हे एक कुटुंब, हे परिवार आहे, रक्ताचं नातं आहे, यांचं हे एकत्र राहतात. परंतु यांची इतकी वाढ होती, इतके ते लोक सक्सेसफुल होत आहेत की अब्रामाचे नाही का जे नोकर आणि लोटाचे जे नोकर यांचे वादविवाद व्हायला लागलेत, भांडणं व्हायला लागलेत. कारण अब्रामाचे नोकर अब्रामाचं ऐकतात, लोटाचे नोकर लोटाचे ऐकतात. आणि आता हे यांचे काम करणारे लोक, यांच्या हाताखाली जे काम करतात त्यांचे एकमेकांशी वाद व्हायला लागलेत. मग अब्राम लोटाला म्हणतो, पहा आपण तर भाऊ बंद आहे, आपण ते एका घरातले, हे आपल्या नोकरांमुळे आपल्या नात्यामध्ये नाही का कडूपणा यायला नको, आपण नाही का एकमेकांशी वाईट व्हायला नको. तर ना तुला पाहिजे ते तू कर, आपण नाही का गुड टर्म्सवर आपण व्यवस्थित नाही का आपण काय करूया, आता मार्ग वेगवेगळे करूया. कारण आता आपला एवढं सगळं आपलं संपत्ती, आपला व्याप एवढा वाढलाय की आपण एकत्र आता राहू. एवढं सगळं मोठं झालंय, विशाल आपलं सगळं परमेश्वराने आपल्याला ब्लेस केलंय. तर आता हे थोडं डिफिकल्ट वाटतंय. तर आपण नाही का यांच्यामुळे आपण भांडण्यापेक्षा आपण काय करूया, आपण नाही का चांगल्या नोटवर आपण व्यवस्थितपणे आपापले मार्ग वेगळे करूया. आणि अब्राम म्हणतो, लोट तुला पाहिजे तू घे, जर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईल, जर तू पुढे गेला तर मी मागे जाईल, तू जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला जाईल. आणि लोट सगळं पाहून सुंदर नाही का तळवटीचा हिरवागार प्रदेश निवडतो. आता अब्रामाजवळ काय उरलंय, जे उरले सुरलेली जागा आहे. इकडे पण नाही का ज्यावेळेस अब्राम, आपण ही गोष्ट पण खूप डिटेलमध्ये शिकलोय, नसेल तुम्हाला आठवत तर अब्राम आणि लोट यांच्याबद्दल नाही का आपला युट्यूबवर व्हिडिओ आहे, तो परत जाऊन तुम्ही ऐका. इकडे लोट काय करतो माहिती, सोराकडचा सर्व प्रदेश जो देवाच्या बागेसारखा आहे, म्हणजे खूप नाही का समृद्ध आहे, हरित आहे, पाणी आहे, अशा सगळी सुंदर जागा लोट निवडून घेतो. त्याच्या ऑपोजिट जे असतं ना, म्हणजे जिकडे काहीच नाहीये, एकदम साधी जमीन आहे, जिकडे नाही का सुपीकता नाहीये, काही नाही, ही जमीन आता अब्रामासाठी उरते. अब्राम स्वतः मोठा आहे, काका आहे, तो चॉईस करू शकत होता, तो निवडू शकत होता. बट सच अ गुड हार्ट ही वॉज हॅव्हिंग. तो म्हणतो लोटला, तुला पाहिजे तू
ते तू घे. लोटाने उत्तम जागा निवडली, उरले सुरलेली राहिली अब्रामाकडे. आता इकडे अब्रामाशी परत परमेश्वर बोलायला येतो. पहा, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. हालेलुया. इकडे परत परमेश्वर अब्रामाला म्हणतोय की लिफ्ट अप युअर आईज अँड लुक. तू उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे सगळीकडे दृष्टी लावून पहा. अगेन आता बघा इकडे परिस्थिती काय, उत्तम जागा लोट निघून गेलाय, घेऊन गेलाय. आता अब्रामाकडे उरलंय जे आहे. आता कदाचित तो त्यावेळेस विचार करत असेल, मी इथे काय करू, आता इथून मी कशी सुरुवात करू, परत सगळं नाही का स्क्वेअर टू वन, आय हॅव टू स्टार्ट नाव, स्क्वेअर वन पासून पुन्हा शून्यातून मला सगळं सुरू करायचंय का. अँड अगेन लॉर्ड इज सेइंग की अब्राम तू निराश होऊ नको, आता तू दृष्टी लावून पहा, लुक. परत त्याला त्या परिस्थितीत उभं राहण्यासाठी काहीतरी पाहण्याची गरज आहे की त्याच्या विश्वासाने तो चालेल. आणि परमेश्वर काय म्हणतो माहिती, अब्राम पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संतानाला मी कायमचा देईन. हालेलुया. सो जितक्या दूरपर्यंत अब्रामाची दृष्टी जाते ना, तेवढी सगळी जागा परमेश्वराने अब्रामाला दिली आहे. जे तो पाहू शकत नाही ते नाही दिले. हालेलुया. सो युअर विजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर फिजिकल विजन, ऑल्सो युअर स्पिरिच्युअल विजन. हालेलुया. तुमची आत्मिक आणि तुमची नाही का शारीरिक दृष्टी खूप महत्वाची आहे. अब्राम बोलू शकत होता, प्रभू माझ्याकडे काय राहिले, इथे जमीन पण चांगली नाही, उत्तम जागा तर लोट घेऊन गेला, आता मी काय करू, इकडे मी काय. तो कदाचित नाही का कपाळाला हात लावून बसू शकत होता, कंप्लेंट करू शकत होता. बट वेन गॉड सेड, हालेलुया, ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला तुझी दृष्टी जिथपर्यंत जाते, जे दिसतंय ना ते सगळं पहा, ही जागा, ही जमीन, हा देश मी अब्राम तुला आणि तुझ्या संततीला कायमचा देणार आहे. हालेलुया. सो युअर फेथ वेन यू आर लाईक ज्या वेळेस तुम्ही अदृश्य गोष्टी, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीये, ज्या गोष्टींचा आता नाही का पुरावा नाहीये, जी गोष्ट मागताय, प्रार्थना करताय, त्या गोष्टी नाही का तुम्हाला मिळवण्यासाठी काहीतरी पाहायची गरज आहे. सो विश्वास काय माहिती, विश्वास जे तुम्हाला दिसत नाही ना ते पाहणं आहे. हालेलुया. ज्या वेळेस याईराची मुलगी नाही का आजारी आहे, मरायला टेकली. याईर कोण आहे, एक यहुदी सभास्थानाचा अधिकारी आहे. तो एक मोठा अधिकारी आहे, तो मंदिरामधला अधिकारी आहे सभास्थानाचा. आणि तो येशूला म्हणतो माझी मुलगी मरायला टेकली आहे, तुम्ही माझ्या सोबत चला आणि माझ्या मुलीला वाचवा. येशू निघालाय आणि ते दोघं जेव्हा त्या वाटेवर आहे, अचानक तिकडे काय होतंय माहितीये का, तिकडे याईराची माणसं, त्याच्या घरातले नोकर चाकर येऊन म्हणते आता गुरुजींना त्रास देण्यात काही उपयोग नाही, तुझी मुलगी याईर, तुझी मुलगी मरण पावली आहे. ज्या वेळेस हे शब्द याईराच्या कानावर पडतात, त्याच्या डोळ्यासमोर काय आलं असेल, मुलगी मेली आहे. त्याच्या माइंडने, त्याच्या हार्टने सगळं ऍक्सेप्ट केलंय. तो रडणार, तो शोक करणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार. आता सगळं संपलं, आता मी काय करू, आहे ना. म्हणजे काहीच त्याच्याकडे आता मार्ग नसल्यासारखं आहे. पण त्याला माहितीये त्याच्यासोबत कोण आहे. आपल्याला, आपण वाचतो की त्याच्यासोबत येशू आहे. आता याईर आहे ना, कम्प्लिटली म्हणजे कुठेतरी थोडीशी आशा आहे, मी येशूला घेऊन जातो, येशूने इतक्या लोकांना बरं केलंय, माझी मुलगी नाही का शेवटचे श्वास मोजते, तिथपर्यंत येशू पोचला ना, माझ्या मुलीला काही होणार नाही. कदाचित ह्या नाही का, जसं आपण म्हणतो ना बुडत्याला काठीचा आधार, तसं या थोड्याशा आशेवर तो येशूला घेऊन चाललाय. आणि त्याची ती पण आशा कदाचित तिकडे नाही का पूर्णपणे निराशेमध्ये बदलते. का, कारण न्यूज आली, बातमी आली, याईर तुझी मुलगी मेलीये. आता इकडे याईराला कोणी काही मदत करू शकत नाहीये. याईर ढासळणार, याईर पडणार. तेवढ्यातच प्रभू त्याला काय म्हणतो, याईर विश्वास ठेव, भिवू नको, विश्वास ठेव. हालेलुया. ज्या वेळेस येशू ह्या गोष्टी बोलतो ना, तर याईराला काहीतरी मिळतं, काहीतरी हिंमत मिळते. त्याला माहित नाही आता काय होणार, मुलगी तर मेलीये, पण ते दोन शब्द की विश्वास ठेव. हालेलुया. याचा अर्थ की ह्या परिस्थितीतही प्रभू काहीतरी करू शकेल. जी परिस्थिती मेलेली आहे, जी परिस्थिती डेड आहे, जी परिस्थिती निष्फळ आहे, जी परिस्थिती हरलेली आहे, जी परिस्थिती अपयशी आहे, जिथे सगळं काही दी एंड झालेलं आहे, तिकडे जर प्रभू म्हणत आहे विश्वास ठेव, भिवू नको, याचा अर्थ परमेश्वर काहीतरी करू शकतोय. आता याईरेचे नेत्र लागले त्या प्रभूकडे. हालेलुया. सो याईरला माहित नाही त्याच्या मुलीचं आता काय होईल, कसं होईल काय, पण त्याला एवढंच माहितीये कोणतरी त्याला बोलतंय घाबरू नको, कोणतरी त्याला बोलतंय विश्वास ठेव. आणि याईर प्रयत्न करतोय त्याचा विश्वास ठेवून, टिकवून येशू सोबत जाण्याचा. आतापर्यंत काय झालं होतं, मुलगी मेली ही न्यूज येईपर्यंत
पडते, याईर येशूला घेऊन जात होता. ज्या क्षणी कानावर न्यूज पडते की याईर तुझी मुलगी मेलीये, गुरुजींना त्रास देऊ नको, आता याईर येशूला घेऊन जात नाही तर येशू याईरला त्याच्या घरी घेऊन जातोय. हालेलुया. दिस इज व्हॉट वी नीड टू चेंज, दिस ट्रान्सफॉर्मेशन वी नीड. हालेलुया. आपण जातो येशूकडे, नाही का आपल्याला गरज आहे, आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून, पण आपल्या विश्वासामध्ये असं एक स्थान आलं पाहिजे, असा एक बदल झाला पाहिजे, जिथे मी येशूकडे जात नाही, माझा येशू माझ्या सोबत आहे, मला तो ह्या सगळ्या परिस्थितीतून घेऊन जातोय, प्रभू मला उचलून घेऊन चालतोय आणि मी प्रभू मध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडे ज्यावेळेस न्यूज येते की याईर तुझी मुलगी मेली, आता येशू याईरला घेऊन चालतोय, घाबरू नको, खचू नको, विश्वास ठेव. आणि येशू याईरला त्याच्या घरी घेऊन जातो, येशू हात धरून नेतो, येशू त्याला वरच्या रूम मध्ये जिथे ती मुलगी झोपली तिकडे घेऊन जातोय. येशू, त्याचे आई वडील, ती मुलगी आणि येशूचे 3 शिष्य, हालेलुया, हे सगळे आता तिथे जातात. याच्या पुढे जे करायचे ते येशू करतो. बरं, ही गोष्ट का होऊ शकली माहिती? कारण जेव्हा विश्वास ढासळायला पाहिजे होता, जेव्हा भीतीने रडायला, शोक करायला, सगळं नाही का सोडून द्यायला, क्विट करायला सुरुवात करायला पाहिजे होती, त्या परिस्थितीमध्ये याईराला येशूचे ते शब्द धीर देतात की याईर, घाबरू नको, विश्वास ठेव, भिवू नको, विश्वास ठेव. आणि याईर हिम्मत करतो की त्या परिस्थितीत सुद्धा विश्वास ठेवायची, स्वतःला विखरू द्यायचं नाही, स्वतःला तुटू द्यायचं नाही. हालेलुया. ज्या वेळेस मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं, पहा, तुम्ही कितीही प्रार्थना करा, कितीही आपण विश्वासाने चालू, संशय तर थोडाफार मनात येतो ना. पहिला खूप जास्त असेल, थोडा तर येतो ना, झालं नाही झालं, कसं करायचं, काय होईल, संशय तर सगळ्यांना येतो की नाही? मला सांगा, कोणाला डाऊट येत नाही का मी मागितले 100% आय बिलीव्ह? असं होतं का? आपल्याला करायचंय, आपण करतो, पण येतो विचार, ऑपोजिट थॉट येतो, नाही झालं तर काय, नाही दिसत आहे, अजून बरं वाटत नाही, अजून फरक पडला नाही, काय करू? किंवा मी प्रार्थना, समजा हे तर जाऊ दे, समजा कोणी आपल्याला प्रार्थना करायला सांगितली, आपल्या समोर कोणी आलं, ओके, आणि समजा म्हणतात की मला खूप डोकं दुखतंय, मला ताप आलाय, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला बरं वाटत नाही, आणि त्या व्यक्तीवर तुम्ही हात ठेवून प्रार्थना करताय. मनात थॉट येतो, मी प्रार्थना तर केलीये, पण काय ह्याचा चमत्कार नाही झाला तर, ह्याच्या जीवनात बदल नाही झाला तर, ती व्यक्ती मला काय म्हणेल? मला प्रार्थना येत नाही, माझी प्रार्थना प्रभू ऐकत नाही, मी पॉवरफुल नाहीये, मी हे नाहीये, मी विश्वासू नाही. विचार येतात मनात, सगळ्यांना येतात, मला माहितीये. तुम्ही ऍक्सेप्ट करा नाही करा, तुम्ही खूप विश्वासाने प्रार्थना करता, पण तुम्ही इथे त्या विचारांशी सुद्धा लढत असता. मी प्रार्थना तर केलीये, पण तिच्या जीवनात चमत्कार होईल ना? आपण मग नंतर प्रार्थना झाल्यावर कुठेतरी बोलतो, प्रभू प्लीज प्लीज, प्रभू नाही का, मी प्रार्थना केली, त्यांच्या जीवनात चमत्कार कर, त्यांचे प्रार्थनेचं उत्तर मिळू दे. का? कारण नाही का, प्रभू नाही तर त्यांना वाटेल की मी नाही का, मला प्रार्थनाच येत नाही, मी विश्वासूच नाहीये, म्हणजे मी जज केली जाईल, लोक मला जज करतील, म्हणून कुठेतरी आपल्याला वाटतं की प्रभूने आपल्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं, त्या माणसाची गरज आहे, त्यापेक्षा पण जास्त. एक फेज असते, असं कधी कधी होतं, आणि मग हळूहळू प्रभू मध्ये चालता चालता ह्या गोष्टीवर तुम्ही मात करून पुढे जाता. पण सुरुवातीला असं होतं की प्रभू, त्या व्यक्तीची गरज काय आहे ते माहित नाही, पण मी प्रार्थना केली ना, मला हिंमत दे प्रभू, मला डगमगू देऊ नको, नाही तर मी निराश होईल, त्या व्यक्तीच्या प्रार्थनेचं उत्तर दे प्रभू, मी प्रार्थना केली, असं होतं ना. किंवा डाऊट येतो, मी तुम्हाला सांगू, सगळ्यांना येतो, सगळ्यांना संशय येतो, फक्त फरक एवढा आहे, काही लोक त्या संशयावर मात करतात. तुम्हाला माहितीये, आपल्याला प्रभू म्हणालाय की विश्वास ठेवा. आपण बिलिव्हिंग काय आहे, आपण फेथ काय आहे, ट्रस्ट काय आहे. मी 3 शब्द इंग्लिश मध्ये का बोलते, कारण मराठीत खूप चांगलं ह्याचं ट्रान्सलेशन नाहीये, सगळ्याला विश्वास विश्वासच आहे. बिलिव्हिंग म्हणजे नाही का, ट्रस्ट म्हणजे श्रद्धा ठेवणं, बिलिव्हिंग म्हणजे विश्वास, फेथ म्हणजे विश्वास. तर मी तुम्हाला हे 3 वेगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत, पण इंग्लिश मध्ये आहे, बिलीफ आहे, देन ट्रस्ट आहे आणि फेथ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हे तीनही गोष्टी काय आहे हे आपण शिकलो आहोत. कुठे बिलीफ मध्ये आपण बिलीफ करतो, मग आपण कधी ट्रस्ट करतो, आणि आपण कधी फेथ केला पाहिजे, फेथने चाललं पाहिजे, हे पण आपण शिकलोय. पण मी तुम्हाला सांगू, फेथ इज अ चॉईस. हालेलुया, हालेलुया. फेथ इज युअर चॉईस. म्हणजे याईर विश्वास करत होता की येशू बरं करेल त्याच्या मुलीला, पण ज्यावेळेस ते न्यूज आली की मुलगी मरण पावलीये, आणि आता ती मरण पावली हे ऐकत असताना सुद्धा काय करायचं? फेथवर चालायचं का? याईच्या भोवती, त्याच्या डोळ्यासमोर ना मेलेली मुलगी दिसतेय, त्याला सगळं संपलेलं दिसतंय, त्याच्या माइंडने ऍक्सेप्ट केलंय कुठेतरी आता सगळं संपलं, त्या परिस्थितीत सुद्धा ना, मी परिस्थितीला पाहून चालायचं
का मी विश्वासाने चालायचं हे याईर ठरवतो. कारण येशू त्याला म्हणतो भिवू नको, विश्वास ठेव. आणि याईर तिकडे निवड करतो की मी विश्वास ठेवणार. सो फेथ इज युअर चॉईस, इट इज युअर कॉन्शियस डिसिजन. तुम्ही नाही का जागरूकतेने घेतलेला निर्णय आहे विश्वास. तुमच्या समोर नेहमी दोन मार्ग असणार की मी काय करू, मी निराशेत जाऊ का मी नाही का आशा ठेवू, या गोष्टीमध्ये मला काही चांगलं दिसत नाहीये का मी विश्वासाने प्रार्थना करू. सो ज्या वेळेस नाही का काय करायचं हे तुम्ही ठरवता आणि तुम्ही विश्वासाची निवड करता, त्यावेळेस तुम्ही विश्वासात चालता. असं नाही की जे लोक विश्वासात खूप स्ट्रॉंग आहे त्यांना नकारात्मक विचार येत नाही, त्यांना कमजोर वाटत नाही, त्यांना निगेटिव्ह थॉट्स येत नाही किंवा त्यांना भीती वाटत नाही, असं नाहीये. सगळ्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉट्स येतात, परंतु तेच लोक विश्वासात पुढे जातात जे विश्वास ठेवायचं निवडतात. The one who choose to believe, the one who choose to walk in the faith, those people see success in their life. Hallelujah. So तुमच्या समोर पण परिस्थिती असेल, समजा तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल की नाही का खूप भांडण आहेत, खूप वाद आहे, काहीच करायचं कळत नाहीये, किंवा तुमच्या मॅरेज मध्ये अशी सिच्युएशन असेल की नाही का तुम्ही सगळं करून झाले, तुम्ही समजावून झाले, सहन करून झाले, बरीच वर्ष झाली, कदाचित नाही का तो बदल घडून येत नसेल, ते व्यसन जात नसेल, कदाचित ती कर्ज जात नसेल, कदाचित तुमची किंमत केली जात नसेल, आणि तुम्हाला वाटत असेल की नाही का तुमचे नातेवाईक म्हणत असतील काय करायचंय सोडून दे, असं लाईफ जगण्यापेक्षा ना डिवोर्स घ्या आणि वेगळं हो. आता तुमच्या समोर नाही का एक मार्ग आहे की तुम्ही डिवोर्स घ्या, स्वतःचं सुख पहा, किती दिवस त्या संसारामध्ये त्या नाही का तुटक्या परिस्थितीमध्ये राहणे, किती दिवस किती वर्ष सहन करणार आहे. एवढे वर्ष सहन केलं, शून्य तुम्हाला फायदा झालाय, काहीच तुमची किंमत केली जात नाही, उलट तुमचा फायदा करून म्हणजे तुमचं नाही का गैरफायदा घेण्यात येतोय, तुम्हाला अजून त्रास देण्यात येतोय. तर तुमचे नातेवाईक, फ्रेंड सगळेजण काही दिवसानंतर मुलं पण म्हणत असतील सोडून दे, नको राहू, काय करायचं, आपण वेगळं वेगळं राहू. अशी एक फेज येते. इतके वर्ष तुम्ही धीराने चालले, आता तुम्हाला पण वाटतं नाही का मी माझं लाईफ बर्बाद केलं, माझे आयुष्य मी नाही का ह्या चुकीच्या रिलेशनशिप मध्ये घालवलं, असं वाटत असेल. आणि एक दुसरा आवाज आहे जिकडे प्रभू म्हणतोय की विश्वास ठेव, असं करू नको, कारण मी विवाह रचणारा, मी विवाह बनवणारा, मी विवाहाचा परमेश्वर आहे. आय इन्स्टिट्यूटेड मॅरेज, आय हॅव डन इट. सो मी आशीर्वादित करेल, अजूनही चाल. त्या क्षणामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे इतके पॉझिटिव्ह गोष्ट आहे डिवोर्स घेण्यासाठी, घटस्फोट घेण्यासाठी, इतकी नाही का परिस्थिती तुम्हाला सांगते की घटस्फोट घेणंच राईट डिसिजन आहे, त्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवून उभे राहताना, दॅट इज कॉल्ड फेथ. त्याला खरा विश्वास म्हणतात. कारण त्या परिस्थितीत तुम्ही आता निवड करताय की मी घटस्फोट घेऊ का मी विश्वासाने चालू. तुम्ही निवडताय की मी विश्वासाने चालणार. हालेलुया. सो फेथ इज व्हॉट युअर कॉन्शियस डिसिजन. फेथ इज व्हॉट सीइंग द अनसीन थिंग. अब्राहमाजवळ पण नाही का चॉईस होतं की मला प्रभूने बोलवलंय, 75 वर्षाचा असताना आता मी 80, 90, 95 वर्षाचा होत आलोय, अजून मला काही दिसत नाहीये. ह्या देवाच्या मागे लागण्याऐवजी ना मी परत माझ्या वडिलांच्या घरी जातो, माझ्या बापाच्या घर नाही का त्या खासद्यांच्या ऊर देशामध्ये तिकडे जातो. पण ते नाकारून ज्या वेळेस अब्राहम म्हणतो नाही, मी परमेश्वर बोललाय त्याच्या वचनावर विश्वास ठेवणार, सर तो अब्राहमाचा विश्वास नीतिमत्व गणण्यात येतो. सो विश्वास हे तुम्ही घेतलेलं डिसिजन आहे, तुमचा निर्णय आहे. मला जे सहन करावं लागते, जे दिसतंय माझ्यासोबत, जे घडतंय त्याच्यासोबत जाऊ का त्याच्या विरोधात मी उभी राहू. तुम्ही विश्वास काय करायचा, कशावर करायचा, कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवता. सो फेथ इज युअर चॉईस. हालेलुया. तुम्हाला विश्वासामध्ये कोणी नाही का पुश करू शकत नाही. वचन ऐकून विश्वास येईल, लोकांचे साक्षी ऐकून विश्वास येईल, विश्वास ठेवा म्हणून कोणीतरी मदत करेल, कोणी सांगेल, कोणी म्हणेल डगमगू नका, पण विश्वास ठेवायचा की नाही हे कम्प्लिटली इट इज युअर डिसिजन. अँड आय विल एनकरेज यू, आय विल फोर्स यू टू बिलीव्ह. कारण विश्वासाचं जगणं खूप चांगलं आहे, आशीर्वादित आहे. तिकडे निराशा नाहीये, तर निराशेवर आपण विजय मिळवतो विश्वासाद्वारे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नोहाला म्हणतो की नाही का की तुला तारू बांधायचं, हे करायचं, आणि परमेश्वर नोहाला म्हणतो की तू माझ्यासाठी तारू बांध. इन डिटेल तुम्ही जर उत्पत्ती 6 याचं 9 पासून जर पाहिलं ना, तर परमेश्वर त्याला म्हणतो की मी सगळ्या संपूर्ण जे काही निर्मिती आहे, जे काही सृष्टी आहे, सगळ्याचा नाश करणार आहे, कारण सगळ्या गोष्टी नाही का वाईट झाल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि इकडे असं परमेश्वर नोहाला म्हणतो की तू तारू बनव, आणि नोहा आता तारू बनवतोय. हालेलुया. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस नोहाने तारू बनवायला सुरुवात केली,
कोणी त्याचं बिलीव्ह केलं नाही, कारण इतकं पाप वाढलं होतं, इतक्या चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या, इतक्या वाईट गोष्टी घडत होत्या. तो तारू बांधतोय, तो लाकडं कापून आणतोय, तो जंगलात जातोय, एक एक लाकडाचा पेंढा, एक एक लाकडाचं ओंडकं घेऊन येतोय. त्याच्यानंतर तो नाही का सगळ्या गोष्टी करतोय आणि लोक त्याची थट्टा करतायत. 1 वर्ष झालं, अरे नोहा कुठे पाऊस आला, काय नाही, काय तू करत बसलाय? आणि नोहा म्हणतो नाही नाही, जलप्रलयाने सगळ्या पृथ्वीवर नाही का या पृथ्वीचा शेवट होणार आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. सगळी लोक हसतायत, वेडा आहे हा, वेडा आहे हा, काय काय कोणाचा आवाज ऐकलाय काय माहिती, याला कळत पण नाही. आम्ही किती मस्त खातोय पितोय मजा करतोय. अरे नोहा सोडून दे, तू पण चल आमच्या सोबत, आपण मस्त नाही का लाईफ एन्जॉय करू, आपण हे करू. नाही 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 नाही, परमेश्वर नाश करणार आहे सगळ्या पृथ्वीचा, तुम्ही सुद्धा परमेश्वराकडे वळा. नोहा त्यांना सांगतोय, तो कोणी त्याचं ऐकत नाही. तुम्हाला माहिती अशी किती वर्ष गेली? ऑलमोस्ट 40 years. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याने तारू बांधायला सुरुवात केली आणि त्याला नाही का बरेच वर्ष लागले. सो ऑलमोस्ट नाही का नोहाला ऑलमोस्ट नाही, बरीच वर्ष लागतात. ओके. मीन वाईल गॉड कॉल्स हिम, तो प्रिपेअर करतो, बरीच वर्ष जातात. हे नोहाला तारू बनवायला लागलेला वेळ नाहीये. नोहाला तारू बनवता बनवता परमेश्वराने मनुष्य जातीला पश्चाताप करायसाठी दिलेला वेळ आहे. पण तुम्हाला माहितीये, इतके वर्ष तो विश्वासाने चालतो, तो बांधतोय अँड ऍट दी एंड नो तसं होतं. पहिला पाऊस येतो, त्याच्यानंतर वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो. आणि ज्या वेळेस नाही का पावसाचे ते थेंब पडायला लागतात, त्यावेळेस लोकांना कळतं की हा इतके वर्ष कोणीतरी आपल्याला बोलत होता, आम्ही त्याचं ऐकलं नाही, देव बोलला तसं झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ऑलमोस्ट नोहाला 75-80 इयर्स लागतात. बट दॅट कॅल्क्युलेशन कसं आहे मी तुम्हाला दाखवेन. आय हॅव दॅट कॅल्क्युलेशन. आणि मग मी तुम्हाला हे सुद्धा दाखवू शकते की कसे नोहाच्या आधीपर्यंत जे सगळे मरण पावले आहेत ना, जे मोठमोठे संत होऊन गेले, एनोक, मेथुसेला, सगळे लोक ना एक्झॅक्टली नाही का हे जलप्रलय यायच्या आधी मरण पावले. एक नाही का जी नीतिमान पिढी होती आणि जी अनितिमान पिढी होती ना, त्या लोकांचा सगळ्यांचा याच्यामध्ये नाश झालाय. सो माय पॉइंट इज व्हॉट यू नो, की ज्या वेळेस नाही का परमेश्वर नोहाला बोलत होता ना, काहीतरी तो पाहून चालत होता. त्याच्या समोर होतं, देवाने त्याला एक टास्क दिलं होतं, ते चालत होता. ते बांधकाम करत करत तो पाहत चालत होता. अब्रामाला परमेश्वर म्हणाला, अब्राम तुला होत नाही ना, तर तू बघ मी तुझ्या समोर काय ठेवलंय आणि कर. तुम्हाला माहितीये अब्राम आहे नाही का, अब्रामाला सुद्धा निगेटिव्ह थॉट यायचे, साराला सुद्धा यायचे. मी तुम्हाला दाखवू शकते. उत्पत्ती याचा 17:17, उत्पत्तीचं नाही का 17वा अध्याय आणि 17वं वचन वाचलं तर पहा. अब्रामाकडे परमेश्वर येतो आणि परमेश्वर अब्रामाला म्हणतो की तुझ्यापासून राष्ट्र उद्भवतील, राष्ट्रांचे राजे येतील. तेव्हा अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? हालेलुया. हा जो इश्माईल मला दासीपासून झालाय ना, तो तुझ्या समोर जरी जगला ना प्रभू, माझ्यासाठी खूप झाला. काय होतं इकडे? अब्राम ना का ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो, अजूनही परमेश्वर त्याला म्हणतोय, अब्राम तुला तुझाच मुलगा होणार, तुझ्यापासून नाही का पृथ्वीवरची राष्ट्र बनणार आहेत, राष्ट्रांचे राजे तुझ्या पोटी येणार आहे. आणि अब्रामाने हसून आपल्या मनात म्हटले, तो देवाला नमन, बघा त्याची बॉडी लँग्वेज दाखवतोय, तो विश्वास ठेवतोय, त्यालाही विश्वास करायचा, एवढे वर्ष त्याने वाट पाहिली. पण आता कुठेतरी त्याच्या मनात डाऊट यायला लागलाय. परमेश्वराने त्याला गोष्टी पाहायला सांगितल्याय तरी सुद्धा नाही का, आणि तो म्हणतो की आता नाही का मी इतका म्हातारा झालोय की 100 वर्षाच्या माणसाला आता काय मूल होणार आहे का? असं करून नाही का आपण कसं कधी कधी नाही काय इट इज पॉसिबल काहीतरी बडबड करतोय म्हणून हसतो ना. सो अब्राम लिटरली तसा हसला आणि अब्राम म्हणाला, इकडे सांगतं वचन, अब्रामाने उपडे पडून हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या साराला मूल होईल काय? हालेलुया. तुम्हाला माहितीये सारा सुद्धा नाही का ज्यावेळेस देव बोलला ना, तेव्हा ती पण हसली होती की हे पॉसिबल आहे का? इट इज नॉट. उत्पत्ती 18:12 वचन आपण वाचूया. ज्यावेळेस देवदूत येतात आणि ते म्हणतात की नाही का पुढच्या वसंत ऋतूत सारा नाही का गर्भवती असेल, तिला बाळ होईल, तिला मुलगा होईल. त्यावेळेस सारा काय करते माहिती का? 18:12 आपण वाचूया. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आणि माझा धनी म्हणजे अब्राम सुद्धा आता म्हातारा झालाय, तर मला आता हे सुख मिळेल काय? हालेलुया. दाराच्या मागे सारा लपलेली आहे, डेऱ्याच्या दाराच्या मागे. आणि तिकडे नाही का ते 2 पुरुष आले, त्यांना चांगलं जेवण वगैरे दिलंय आणि ते म्हणतात पुढच्या वर्षी आम्ही येऊ ना, सारा वसंत ऋतूमध्ये गर्भवती
गर्भवती झालेली असेल आणि ती दाराच्या मागे लपून हसते आणि ती म्हणते, मी आता जख्म म्हातारी झालीये, माझा धनी अब्राम सुद्धा म्हातारा झालाय, आता काय मला मुलबाळ होणार आहे का, हे सुख मला मिळेल काय? आणि ती सुद्धा मनातल्या मनात हसते, काय किती वर्ष झाले मी हेच ऐकते की मी नाही का अशी होणार, मला इतकी संतती होणार, अब्रामाला हे होणार, काही होत नाही. पण तुम्हाला माहितीये बरेच वेळा विश्वास आहे ना आपल्याला असं नाही का वाटतं की इट इज इम्पॉसिबल, विश्वास आपल्याला असं दाखवतं की हे शक्यच नाही, काय ही गोष्ट पॉसिबलच नाही असं वाटतं. परंतु हे विश्वास ठेवतायत पण आता कुठेतरी त्यांच्या मनात सुद्धा नाही का अशा गोष्टी येतात. पण मी तुम्हाला एक सुंदर वचन दाखव, उत्पत्ती 21 सांगतं की नाही का साराला मुलगा झाला, तिने त्या आपल्या मुलाला हातात घेतलं. उत्पत्ती 21 याचं दुसरं वचन पहा, सारा गर्भवती झाली, देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिसपासून मुलगा झाला. अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेविले. चौथं वचन, अब्रामाने आपला मुलगा इसहाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इसहाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. हालेलुया. दिस वर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या सोबत माझ्या बरोबर हसेल. हालेलुया. तुम्हाला माहितीये सारा दाराच्या मागे लपून हसली की मी म्हातारे झालीये, मला मुलबाळ होय का. अब्राम उपडे पडून हसतोय आणि म्हणतो, मी 100 वर्षाचा, माझी बायको 90 वर्षाची, आम्हाला मुलबाळ होणार आहे का? मग देव म्हणाला, तुम्ही खूप हसताय ना दोघं, मी तुमच्या दोघांना हसवतोच. आणि देवाने त्यांना इसहाक दिला. यु नो इसहाक या शब्दाचा अर्थ आहे काही आयझॅक, इन हिब्रू इट मीन्स लाफ्टर. इसहाक म्हणजे इब्री भाषेमध्ये की हसणं, हास्य. हालेलुया. अब्राहम हसला, सारा हसली, दैव म्हणाला, थांबा आता मी तुमच्या दोघांना हसवतोच. आणि परमेश्वराने त्यांना इसहाकाने आशीर्वादित केलं. आणि आता ते इतके आनंदित, इतके हसतायत, परमेश्वराने त्यांना ते हास्य दिलंय, परमेश्वराने तो आनंद दिलाय. आणि इथे 21:6 उत्पत्तीमध्ये सारा म्हणते की सारा, देवाने मला हसवले आहे, जो कोणी माझ्यासोबत ऐकेल तो सुद्धा हसेल. हालेलुया. आपला परमेश्वर अद्भुत आहे. सो यू नीड टू सी, जे बी तुम्ही विश्वासाने पेरताय ना त्या बीला पाहायला शिका. समजा घरामध्ये तुम्हाला जी वाईट परिस्थिती दिसते ना त्या परिस्थितीत चांगलं पाहायला शिका. समजा तुम्ही नाही का अपेक्षा करताय की मला ह्या वर्षामध्ये नाही का ही वस्तू पाहिजे किंवा मला ती जागा घ्यायची किंवा मला घर पाहिजे ना, ते घर पहिलं पाहायला शिका. विश्वासाने ते गोष्ट पहा. हालेलुया. कारण बायबल सांगतं की जे तुम्ही प्रार्थना करून मागाल ते मिळालं आहे असा विश्वास ठेवा आणि मनात संशय नाही ठेवायचा. सो यू हॅव टू सी. अब्रामाला परमेश्वर म्हणाले, ही जागा जिथपर्यंत दिसते तो देश मी तुला तुझ्या संततीला दिलाय. त्याने जितकं लांबपर्यंत पाहिलं असेल ना तेवढं मिळालं असेल. समजा त्याने एवढं 4 हातापर्यंत पाहिलं असतं तर तेवढंच मिळालं असतं. सो ब्रॉडन युअर विजन. तुमची दृष्टी आहे ना ती अशी वाढवा. ज्या वेळेस याबेस नाही का या इस्रायलाच्या परमेश्वराकडे आला, तो म्हणाला, माझ्या नाही का मर्यादा वाढव, माझं नाही का तू परमेश्वर मला आशीर्वादित कर. त्याने देवाचं महात्म्य पाहिलं. त्याला माहितीये त्याच्या आईने त्याला श्राप दिला, कोणी त्याला श्रापातून त्या मुक्त करू शकत नाही, पण मुक्त करणाऱ्या परमेश्वराकडे त्याने आशीर्वाद मागितला. त्याला दुःख म्हणण्यात आलं होतं परंतु त्याने देवाकडे त्या दुःखातून नाही का स्वतःचं जीवन चांगलं करणाऱ्या गोष्टींचा वर मागून घेतला. हालेलुया. राहाब जी आहे तिने ह्या इस्रायलाच्या परमेश्वराच्या गोष्टी पाहिल्या आणि तिला माहितीये ती जर त्या देशात राहिली ना यरीहो देशात तर ती मरेपर्यंत एक वेश्या राहणार. द हार्लट टू हिरोईन. हालेलुया. ती एक विश्वासाची हिरोईन बनते. ती हार्लट याचा अर्थ ती एक वेश्या आहे, ती एक नाही का प्रॉस्टिट्यूट आहे. त्या दशेतून ती नाही का ती विश्वासाची नायिका बनली. ती इस्रायलाच्या घराण्यामध्ये नाही का तिने त्या लोकांसोबत तिने नाही का रिलेशनशिप स्थापित केलं फक्त विश्वासाद्वारे. कारण तिने इस्रायलाच्या परमेश्वराला पाहिलं. तिला माहितीये की इस्रायलचा परमेश्वर कोण आहे, त्या लोकांसाठी एवढ्या गोष्टी करणार आणि त्या परमेश्वराकडे तिने दृष्टी लावली. हालेलुया. सो युअर फेथ इज व्हॉट सीइंग द अनसीन. ज्या गोष्टी दिसत नाही ते पाहणं म्हणजे विश्वास आहे. हालेलुया. सो फेथ इज पिक्चर इट डन. मी नाही का माझी मोठी मुलगी ज्या वेळेस आय गेस ती त्यावेळेस 2च वर्षाची होती. माझ्याकडे अजून एक फोटो आहे, समडे आय शो यू और आय कीप फॉर माय स्टेटस. तिला मी असं नाही का एक पोस्टर बनवलं होतं वॉटर कलरने आणि मी तिला दिलं होतं की दिस इज फेथ, क्रॉस आणि असं काढून. फेथ इज व्हॉट फेथ इज पिक्चर इट डन. याचा अर्थ की झालंय हे चित्र पाहणं म्हणजे विश्वास आहे. हालेलुया. सपोज मी प्रार्थना करते, प्रभू मला नाही का हे करिअर मिळवायचे, ते जॉब पाहिजे, ती नोकरी पाहिजे, ते इंटरव्ह्यू मला पाहिजे. सो ती गोष्ट झालीये हे पाहणं आणि प्रभूला धन्यवाद देणं म्हणजे विश्वास आहे. मला मिळू दे मिळू दे प्रभू आज उद्या आणि रोज जाऊन वाट पाहणं विश्वास नाही. इट इज डन. हालेलुया. फेथ इज पिक्चर इट डन.
Faith is seeing the unseen. Faith is, proclaiming what you're seeing in your spirit, through your spiritual eyes. Hallelujah. तुमच्या विश्वासाच्या नेत्राने जे पाहता ते बोलणं म्हणजे विश्वास आहे. हालेलुया. तुमच्या घरात तुम्हाला परिस्थिती चांगली दिसत नाही, ती परिस्थिती पहा. पहिलं सगळ्यात आधी ते चित्र तयार करा, ते पहा. अब्राहमाने ज्या वेळेस नाही का परमेश्वर बोलला, ते तारे पाहिले, त्याने वाळूचे कण पाहिले, अँड देन ही गॉट आयडिया की अशा प्रकारे प्रभू मला नाही का बहुगुणित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्या सगळ्यांना ते बीज दिलंय आणि आपण कोणी अब्रामाची संतान आहे. हालेलुया. सो ज्या क्षणी तुम्ही विश्वास ठेवता की परमेश्वराने माझ्या जीवनात हे उत्तम काम केलंय, परमेश्वराने मला दिलंय, आणि तुम्ही ते कॉन्शियस डिसिजन घेता विश्वासाने चालणं, मग ती याईराची मुलगी मेलेली असेल तरी ती जिवंत होणार. हालेलुया. मग तो मेलेला लाजरस असेल तरी तो 4 दिवसानंतर सुद्धा उठणार. हालेलुया. हालेलुया. सो तुमची परिस्थिती कितीही अशक्य असू दे, काही असू दे, ती परिस्थिती जिवंत होणार. त्या परिस्थितीवर तुम्ही मात करणार, तुम्ही पुढे जाणार, तुम्ही विश्वासाने सगळ्या गोष्टी मिळवणार. केव्हा? ज्या वेळेस तुम्ही जे पाहायला पाहिजे ते पाहणार. नाही दिसत आहे, नाही होत आहे, हे ते पाहायचं नाहीये. हालेलुया. तुम्हाला जे परमेश्वराने दिले ते पाहायचे. देवाने तुम्हाला ती जुनी कमजोर व्यक्ती ठेवलं नाही, देवाने तुम्हाला नवीन, त्याच्यामध्ये एक नवीन सृष्टी बनवलंय. तुमचा जुना मनुष्य निघून गेलाय, तुम्ही जुने नाहीये. तुमचा तो पापी मनुष्य, चुका करणारा, कमजोर, धडपडणारा, अपयशी होणारा मनुष्य निघून गेलाय. आता सत्य काय माहिती? लीगली तुम्हाला परमेश्वराने सगळ्या पापातून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात ठेवलंय. मग जर आता नाही का देवाने तुम्हाला 2000 वर्षापूर्वी आरोग्य दिलंय आणि जर आजार आजही तुमच्या शरीरात दिसत आहे, तर हे चुकीचं आहे. कारण लीगली, कायदेशीररित्या तुमच्या पापाची क्षमा झाली आहे, तुम्हाला आरोग्य दिलंय. आता तुम्ही बोलू शकता, तुम्ही नाही का स्वतःला त्या आरोग्यात पाहू शकता, कारण तुमच्याकडे अधिकार आहे, तुमच्याकडे वचन आहे की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर जे फटके खाल्ले त्याद्वारे मला आरोग्य मिळालं आहे. तुम्ही तुमच्या त्या आजाराला बोलू शकता. तुला कळत नाही मला प्रभूने बरं केलंय, तू माझ्या शरीरात राहू शकत नाही. तुम्ही तुमच्या त्या कमजोरीच्या, त्या परिस्थितीला, त्या अपयशाला बोलू शकता. तुला कळत नाही प्रभू येशू ख्रिस्ताने मला महाविजय केले, तर तू माझ्याकडे कसा आला? हे अपयश तू माझ्याकडे येऊ शकत नाही. जर जॉब मध्ये चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बोलू शकता माझ्या परमेश्वराने मला सर्व गोष्टी करण्याचा अधिकार दिला आहे, तर मी इकडे अपयशी होण्यासाठी नाही आले, कारण मी महाविजयी आहे, मी सक्सेसफुल आहे. येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. त्यामुळे मी हे माझ्या जॉबमध्ये, माझ्या नोकरीमध्ये, माझ्या संसारामध्ये असलेल्या या चुकीच्या गोष्टींना मी स्वीकारत नाही, कारण माझ्या प्रभूने मला या सगळ्या परिस्थितीच्या वर ठेवलेलं आहे. तुम्ही ही गोष्ट केव्हा बोलणार? जेव्हा तुम्हाला काय मिळालं हे माहित असणार, जेव्हा तुम्हाला देवाने काय दिलं हे माहित असणार, तेव्हा तुम्ही लढणार. सपोज आता तुमच्या घरामध्ये कोणीतरी नाही का बाहेरची दुसरी तिसरी व्यक्ती आली आणि म्हणाली माझं घर आहे, माझी जागा आहे, सोडा, तर तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही घाबरून जागा सोडून जाणार नाही. तुम्ही म्हणणार नाही हा तुम्ही येऊन राहा. तुम्ही म्हणणार तू कोण आहे? इकडे आम्ही एवढे वर्ष राहतोय, घर ही जागा आमच्या नावावर आहे, आम्ही इकडे राहतोय, आमच्याकडे एवढे कॉन्टॅक्ट आहेत, आमच्या लोकांना विचार किती वर्ष आम्ही राहतोय. तुम्ही लिगली फाईट कराल, तुम्ही पोलिसांना बोलाल आणि त्या व्यक्तीला नाही का धक्के मारून बाहेर काढाल. आता कायदेशीररित्या आरोग्य तुमचं आहे, उन्नती तुमची आहे, यशस्वीपणा तुमचा आहे, सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्या आहेत. 1 कोरिन्थ 3:21 सर्व काही तुमचं आहे परमेश्वर म्हणतो. तर सगळं काही जर तुमचं आहे आणि जर कुठली गोष्ट त्याच्या विरोधात आहे, तर ती गोष्ट का तुमच्या जीवनामध्ये काम करते? कारण तुम्हाला तुमचं स्वतःची ओळख, ख्रिस्तामधली ओळखच माहित नाही. जी ओळख तुम्हाला पटेल ना, तुम्हाला जाणीव होईल, तुम्हाला कळेल, त्यावेळेस तुम्ही त्या परिस्थितीशी बोलू शकता. हे माझं नाहीये, हे माझ्या जीवनात तू करू शकत नाही, तू माझ्या घरातल्या लोकांवर हल्ले करू शकत नाही, तू माझ्या पैशावर अधिकार करू शकत नाही. मी गरीब म्हणून देवाने मला ठेवलं नाही, तो गरीब झाला कारण मी धनवान व्हावं. मी कुठल्याही गोष्टीमध्ये अपयशी होऊ शकत नाही. मी पडले तरी परत उभे राहणार, कारण माझा परमेश्वर मला हात धरून चालवतो. माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, म्हणून मी अनाथ असं जगणार नाही, मी एकटे असं जगणार आहे. हे डिप्रेशन, ही निराशा, ही हताशपणा तू माझ्यामध्ये काम नाही करू शकत, कारण ख्रिस्ताचं मन आहे. हालेलुया. यू हॅव टू से, यू हॅव टू सी.